श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। काल होता गुरुवार असल्यामुळे मला स्वामी समर्थांच्या मंदिरात जायचं होतं। तर मग आम्ही काल संध्याकाळी स्वामी समर्थांच्या मंदिरात गेलो। जेव्हा गेलो तेव्हा तिथे आरती चालू होती। आरती झाल्यानंतर तिथे काही स्वामी भक्तांनी त्यांचे सत्य अनुभव देखील या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, म्हणून पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याने तुमचा नक्कीच फायदा होणार आहे। त्यामध्ये काही उपाय देखील सांगितलेले आहेत। व्हिडिओच्या शेवटी कमेंट करायला विसरू नका। जीवनामध्ये आपल्याला ज्या काही अडीअडचणी येत असतात, ह्या अडीअडचणी स्वामी महाराज आपल्यापर्यंत येऊ देत नाही। आपला योगक्षेम स्वामी महाराज त्यांच्या हातामध्ये घेत असतात। आपण अक्कलकोटला जातात, आपण गाणगापूरला जातात, नरसोबाच्या वाडीला जातात, जिथे दत्तधाम आहे, जिथे दत्तपीठ आहे, आपण तिथे जाऊन काहीतरी महाराजांना सांगून आपल्या घरी परत येतात आणि मग बघतात थोड्या दिवसांमध्ये आपला प्रश्न मनोमन करतात की मी अशी सेवा केली तरी माझ्या घरातला प्रश्न सुटत नाही। महाराजांना अपेक्षित नाही, महाराजांना अपेक्षित आहे की त्यांचं नामस्मरण। ज्या घरामध्ये स्वामी महाराजांचं, दत्त महाराजांचं अखंड नामस्मरण असतं त्या घरामध्ये संकट हे उंबरठ्याच्या बाहेरच थांबतात, असं स्वामींनीच आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे। म्हणून आपण वर्षभरामध्ये जे काही 2 सप्ताह, ज्या 2 दिवाळी आपल्या खऱ्या स्वामी सेवेकरांचे येतात, या 2 दिवाळी आपण मोठ्या उत्साहाने या 7 दिवसाच्या आपल्या केंद्रामध्ये साजरी करत असतो। ते म्हणजे गुरुचरित्र आणि प्रहर सेवा। गुरुचरित्र 5वा वेद आहे। ज्यांच्या घरामध्ये पितृदोष असतील, संततीचे संपत्तीचे प्रश्न ज्यांच्या घरामध्ये असतील, सततचे आजारपण ज्यांच्या घरामध्ये असेल, किंवा कर्जबाजारीपणा असेल, जमिनीचे वाद चालू असतील, कोर्ट कचेऱ्याचा अनेक दिवसांपासून हे जर प्रश्न आपल्या घरामध्ये अडून पडलेले असतील, 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण नक्की करावं। आणि हे पारायण करताना मनामध्ये कुठल्याही प्रकारचा असा भाव आणू नये की हे पारायण केलं तर माझा प्रश्न सुटलाच पाहिजे, नाहीतर मी पुन्हा पारायण करणार नाही, असा भाव आपण मनामध्ये ठेवू नका। निस्वार्थ भावनेने स्वामींपुढे डोकं टेकवा आणि स्वामींना सांगा की माझ्याकडनं ही सेवा करून घ्या। ही सेवा झाल्यानंतर महाराजांच्या हातामध्ये की तुमचे प्रश्न कसे मार्गी लावायचे। खरं तर आपला पितृदोष जोपर्यंत समोर नष्ट होत नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुटत नाही। आणि हा पितृदोष नष्ट करण्यासाठी आपण पितरांची सेवा ही रोजी आपल्या घरामध्ये करणं गरजेचं असतं। जे भाविक बंधू आपल्या घरामध्ये नित्य नियमाने देवपूजा करून, महिला असतील पुरुष सेवेकरी असतील, देवपूजा करण्याच्या अगोदर आंघोळ झाल्यानंतर दक्षिणेकडे तोंड करून बसायचं, पितृस्तुती अवश्य वाचायची। पितृस्तुती वाचन झाल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचे आणि मग दत्त देवाच्या पूजेला लागायचं। यामुळे येत्या 12 नोव्हेंबरला कालभैरव जयंती आहे। ह्या कालभैरवाच्या जयंतीनिमित्त आपण प्रत्येक सेवेकराने जवळच्या कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे 11 वेळेस कालभैरव अष्टकाचं वाचन करायचं। कालभैरव हे मूळचे काशीचे आहेत आणि काशी, वाराणसी, उत्तर प्रदेश, बिहार साईडच्या अनेक घरामध्ये कालभैरवांची कुलदैवत म्हणून सेवा केली जाते। लक्षात घ्यायचं आहे, भैरवनाथ आणि कालभैरव हे 2 वेगळे देवता आहेत। भैरवनाथ हा सेंद्रिय देवता आहे आणि कालभैरव ही कुलदेवता मोडली जाते। भैरवनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन झालेले असतील, घरामध्ये जर असे संकट येत असतील की संकटाचे तोडगे आपल्याला उत्तर मिळत नाहीये, अनेक उपचार करून झाले, अनेक आजारपणावर अनेक उपाय करून झाले, पण आपल्याला त्याचा मार्गच सापडत नाहीये, कालभैरव मंदिरामध्ये जाऊन प्रत्येक शनिवारी नारळ अर्पण करावं, 11 वेळेस कालभैरव अष्टक तिथे म्हणावं। ज्यांना हे जमणार नाही त्यांनी प्रत्येक अमावस्येला पिवळी तथा पांढरी मोहरी हा उजव्या हातामध्ये घेऊन त्यावर 11 वेळेस कालभैरव अष्टक, 1 वेळा वल्गा सुक्त आणि 11 वेळेस महामृत्युंजयाचा मंत्र ही सेवा करायची। आणि ती मोहरी घरातल्या 8ही दिशांना टाकायची आणि घरी सकाळी अमावस्येच्या दिवशी हळदीमध्ये गोमित्र मिसळून त्याचं लेपन हे आपल्या घराच्या उंबरठ्याला करावं। म्हणजे निगेटिव्ह शक्ती, नकारात्मकता आपल्या घरामध्ये येत नाही। नकारात्मकता म्हणजे काय? ज्यांच्या घरामध्ये व्यसनाधीनता आहे, ज्यांच्या घरामध्ये मांसाहार केला जातो, ज्यांच्या घरामध्ये असे काही संकट आहेत, किंवा ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असून त्या लक्ष्मीचा मान सन्मान केला जात नाही, म्हणजे घरातली कुळातली लक्ष्मी, त्या लक्ष्मीचा जर मान सन्मान केलात नाही, असे लोक जर आपल्या घरामध्ये जर येत असतील तर नकारात्मकता घेऊन येत असतात। त्यामुळे आपण प्रति अमावस्येला घराच्या उंबरठ्याला गोमित्र आणि हळदीचं लेपन करावं। सांगितलेली सेवा संध्याकाळच्या वेळेस पिवळी मोहरी हातामध्ये घेऊन करावी, म्हणजे आपल्या घरापासून, आपल्या कुटुंबापासून नकारात्मक शक्ती, नकारात्मक ऊर्जा या दूर राहतील आणि आपल्या स्वामी सेवेमध्ये आणि आपल्या घराच्या कुटुंबामध्ये जे वातावरण आहे याच्यामध्ये सात्विकता निर्माण होईल आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळेल आणि आपल्या कुळाचा, येणाऱ्या पुढील पिढ्यांचा उद्धार महाराज करतील। आपण आज आहोत, उद्या नाही आपल्याला माहित नाही, परंतु
परंतु येणाऱ्या पिढ्यांना स्वामींच्या दरबारामध्ये जर घेऊन यायचं असेल तर आपण आज स्वामी सेवा करावी, म्हणजे पुढच्या पिढ्यांचा उद्धार स्वामी महाराज नक्की करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. थोडा 2 मिनिटं बसा. एक जणांचा अनुभव सांगते तुम्हाला. काही आहेत ह्यांचे ना बांधकाम चालू होतं घराचं. 11 लाख रुपये दिले पण 2 महिने काम बंद झालं. तर त्यांनी इथे ना आपल्या स्वामींपुढे ना हे ठेवलं, नारळ खडीसाखर ठेवली आणि 11 गुरुवार सुरुवात केलं त्यांनी. आणि वाचता येत नाही त्यांना, सारामृत नाही वाचलं पण जपमाळावर भर दिला जास्त. तर त्यांचे आज 11 गुरुवार होऊस तर त्यांचं घराचं बांधकाम झालं. आज गाडी घेतली त्यांनी एखाद्या नारळ ठेवायला आल्याचं. असेच अनुभव महाराज माऊली आपल्याला कायम देतील जर आपण सेवा केली तर. म्हणून प्रत्येकाने नित्यनेमाने महाराजांची सेवा करा आणि आपल्या पुढे जे वाढून ठेवलेलं आहे त्याच्यातलं आपलं काय ते ओळखा आणि उचलून बाजूला व्हा. श्री स्वामी समर्थ. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. 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 श्री